आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे येथे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासन लागू झाल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला। सहकारी चळवळ महाराष्ट्रात 1960च्या दशकात राज्यात 12 ठिकाणी साखर कारखाने सुरू करण्याच्या घोषणेने सुरू झाली। तत्कालीन मुंबई राज्य सरकारने संभाव्य 12 ठिकाणी साखर कारखाने स्थापन करण्यासाठी 10 लाख रुपयांचा भांडवली हिस्सा जाहीर केला। अर्थतज्ञ धनंजयराव गाडगे यांच्या अध्यक्षतेखाली बॉम्बे स्टेट कोऑपरेटिव्ह बँक केंद्रीय समिती स्थापन केली होती। आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना मुंबई राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा येथे 1950 मध्ये उभारण्यात आला होता। यात सहकार चळवळीच्या धर्तीवर आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे येथे उभारण्यात आला। कारखाना स्थापन झाल्यापासून अखंडपणे चालू होता, परंतु यावर्षी कारखान्याचे धुरांडे पेटले नाही आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला ऊस काडीमोड किमतीत जाणार आहे अशी परिस्थिती सध्या आहे। परंतु आदिवासी सहकार साखर कारखान्यावरील संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासन लागू केले आहे। यामुळे सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे। प्रशासन लागू झाल्यामुळे येत्या 6 महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे। प्रशासन लागू झाल्यामुळे कारखाना सुरू होण्याच्या ऊस शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाली आहे। म्हणजे कुठल्याही आम्हाला तुम्हाला अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आणि बॉडीवर कुठलीही आत येऊ नये तर याची आपण काळजी घ्यावी असं आम्हाला पहिल्यांदाच इंस्ट्रक्शन होतं। त्यामुळे आम्ही कुठल्याही आर्थिक कामात किंवा कुठल्याही 1 रुपयाचा आम्ही भ्रष्टाचार केला नाही। आम्हाला हे नवीन बॉडी आलं, लोकांनी निवडून दिलं त्यांना की बुवा तुम्ही परिवर्तन केलं तर कारखाना सुरू करावा, व्यवस्थित चालवा असं त्यांच्यासाठी निवडून दिलं। परंतु यांनी त्याचा गैरफायदा घेतला। चेअरमन म्हणून भरतगावी निवड झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 2 वाजेपर्यंत चेअरमन निवडची सभा असते, परंतु यांनी खोटं दाखवून शेतकरी मेळावा घेतला। त्या ठिकाणी 3-4 हजार लोकांना जेवण दिलं असं दाखवलं। पहिलाच भ्रष्टाचार पहिल्याच दिवशी 5.5 लाख रुपये त्यांनी काढून खाऊन गेले। त्याच्यानंतर त्याला कुलदेवता आहे, आदिवासी देव मोगरा माता आदिवासी समाजाची कुलदेवता आहे, तिला रंगरंगोटीचं काम करत आहे। आम्हाला बी आनंद वाटला होता। परंतु त्या कुलदेवतेच्या नावाने एखादा सामान्य माणूस असतो, त्याच्या परिस्थितीने 100 रुपये दानपेटी टाकतो। एखादा चांगला असेल तो मंदिरासाठी ट्रस्टसाठी काहीतरी देतो। परंतु या चेअरमन पदाचा लाभाचा गैरउपयोग करून कुलदेवतेच्या मंदिराचे नेगोशिएशन करून तिथं पीओ ब्लॉक बसवतो, गार्डन बगीचा तयार करतो आणि सर्व वॉल कंपाऊंड करतो। असं अनेक कारणे दाखवून त्यांनी 1,07,70,000 रुपये हडप केले, तेही विना टेंडर। वास्तविक 5,000च्या वरती आम्ही टेंडर काढायचो, 3-4 कोटेशन मागायचो। तशी पद्धत न अवलंबता यांनी चेअरमन पदाचा गैरवापर करून सूम आणि ट्रेडर्समध्ये सर्व पैसे डायव्हर्ट केले। त्याच्यानंतर गॅस एजन्सी आहे तिच्या डायव्हर्ट केले, हॉस्पिटल डायव्हर्ट केले। शिरीष दादा हे 20 वर्षापासून चेअरमन होते, त्यांची स्वतःची धीमीबाई पतपेढी आहे, पण तिथं 1 रुपयाचा आर्थिक व्यवहार केलेला नाही आहे। आणि हे भरतगावी सांगतं दिलीप पवारने भ्रष्टाचार केला, शिरीष नाईकने भ्रष्टाचार करून सर्व पैसे हडप केले, त्यांना जेलमध्ये टाकू। पण आम्ही सांगितलं होतं मागच्या वेळेस तुम्ही कोण जेलमध्ये जाईल तो वेळ आल्यावरच समजेल होतं। त्याच्यानंतर मला आम्ही सर्व कागदपत्र माहिती होतं, कारखान्यात आम्ही पहिल्या दिवसापासून होतो। तर बुवा भ्रष्टाचार केला असं समजल्यावर मी स्वतः सर्व चौकशी केली, सर्व पैसे इकडे तिकडे त्यांनी डायव्हर्ट केलं। तर मी तक्रार केली, साखर आयुक्तांना केली, सहकार आयुक्तांना केली, सहकार मंत्र्यांना केली, ईडीपर्यंत गेलो मी, यांनी एवढा पैसे खाऊन गेले बुवा। परंतु त्यांनी असं सांगितलं की चुकीचं आहे, आम्ही करणार। आता सांगत होता की आम्ही इलेक्शन झालं, एकदा पैसे काढून तुम्ही खाऊन गेले, डायव्हर्ट होऊन गेले पैसे, हा मोठा गुन्हा आहे। त्याच्यानंतर चौकशी झाली, विशेष लेखा परीक्षक साखर धुळे यांनी प्रत्यक्ष चौकशी करून सर्व अहवाल आरजेडी असतो, संभाजीनगरचा 5 जिल्ह्याचा बॉस असतो, त्यांच्याकडे चौकशी अहवाल प्रस्तुत केला। तर त्यांनी आता इलेक्शन असल्यामुळे सर्व अधिकारी हे निवडणूक कामात होते, परंतु आता 26 अकराला त्यांनी आदेश काढला DDR मॅडम भारती मॅडम यांना की तुम्ही प्रशासक म्हणून आपली नेमणूक करण्यात येते। असताना त्यांनी पैसे त्यांचे नाव टाकलं। हो, मी गरीब शेतकऱ्यांच्या शेती भागीदारीने घेतलं, 10 शेतकरी आहे माझ्याकडे, त्यांना मी सर्व खर्च दिला, सर्व तो खर्च सर्व मी माझ्या
स्वतः केला आणि माझ्या नावाने ऊस टाकला, त्याच्यात काही गैर नाही. आणि हा सांगत होता की दिलीप पवारने व्याराला बांगला बांधलाय. अरे भरत गावी दिलीप पवारचं तिथं कुठली इटकी नाही आहे आणि कुठला खडीचा तुकडा नाही बांधलेला. जर तुला जर असेल तर तुला कोणी सांगितलं असेल तपास कर. तू नगरपालिका आहे व्याराची, तिथं तपास कर. माझ्या नातेवाईक माझ्या कुटुंब पोराच्या नावाने असेल तर तो सर्व बंगला मी तुझ्या नावाने करतो आणि तुला अजून वरून 1,00,000 मी देतो. तर तुम्ही तुमच्या परिवाराने कुठे कुठे जमिनी घेतलेल्या आहेत या दिलीप पवारने या 2 वर्षात चाललेलं आहे. आता तुमचा तो तज्ञ कुठली अकलीचा तो आणि मला सांगतो भरत गावी 3 पाट दिलीप पवार. अरे 3 पाट दिलीप पवारने हा हुशार माणूस आहे, कोणाचं बंधनात नाही, कोणाचं यात नाही, तू दुसऱ्याच्या नाही करतो आहे. परंतु तुम्ही कोणाकोणाच्या नावाने घेतलं मी मगाशी बी सांगितलं आणि कोणीच्या नावाने तुझ्या त्या दादावने फ्लॅट घेऊन दिलेला आहे त्याची बी चौकशी करतोय. कुठं कुठं पार्कले घेतलाय तो कल्याणला असेल नाशिकला त्याची सुद्धा मी चौकशी. भरत गावी तुला मी सांगतो पहिला तुझा काय वाट्या टाक्या होता त्याने तुझं राजकारण संपवलं, तसं याने तुझं या जाधवने हे राजकारण संपवलं. कारण माहिती आहे त्याला भरत गावीत पडतो आहे, निम्मे पैसे तो खाऊन जातो तुझ्या प्रचाराचे. आज त्याची प्रॉपर्टी बघ आणि भरत गावी तुझी प्रॉपर्टी बघ, किती तफावत आहे. मागे बी बोललो होतो तर त्याला त्या जाधवला गांडीवर लात मार तेव्हा तुझं राजकारण सुधरेल. परंतु तू ऐकत नाही कोणाचं. आम्ही बी असतो नाईक साहेबांकडे मी 1987 पासून पीएम म्हणून काम करतोय. माझं घर बघ, माझी प्रॉपर्टी काय आहे ते बघ, शोध आणि त्याची प्रॉपर्टी काय आहे ती शोध. आम्ही असं 1 रुपया कोणाचा खाल्लेला नाही आहे. तरी दादा आमचा ज्येष्ठ आहे, मी त्याच्यापेक्षा ज्येष्ठ आहे, परंतु सर्व दिलीप भाऊ भूपेंद्र दादा कारखान्याचं तुम्ही सर्व कागदपत्रे हाताळा. पण माझ्यावर आणि माझ्या वडिलांना म्हणजे नाईक साहेबांना कुठली आज येऊ नका द्या, एवढं आम्ही त्यांचं सर्व जबाबदारी सांभाळली होती. परंतु या माणसाने बोगस दुसऱ्याचं ऐकून सर्व वाईट दिलं त्यांनी. हे चुकीचं आहे, गैर आहे. त्याला जर भरत गावीतला वाटत असेल दिलीप पवारचं प्रॉपर्टी असेल बांगला असेल त्याने चौकशी करावी आणि आमच्यावर असं गैरउपयोग गैरवापर आणि आमच्यावर बदनामीचं हे करू नका. आम्ही आता मी माझे एक वकिलांना तपास करतो आहे. माझे अब्रू नुकसानी यांनी दाखल केलेले आहे, अब्रू नुकसानी दाखल करायचे आहे. माझी यांनी वाट लावली प्रत्येक तालुक्यात. माझे चांगलं सर्वांशी संबंध असताना की बुवा दिलीप पवारने असं केलं, भ्रष्टाचार केला, पैसे खाल्ला. मी अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे. भरत गावीतवर 3 कोटीचा दावा ठोकेल. कारण तो सांगतो ना करोडो रुपये दे तुम्हाला, करोडो रुपये शासन आपला न्यायालयाकडून. मी करोडो रुपये काय करतो ते असं. आणि तो तुझा तो जो आहे ना आपली नाकलीचा तो तज्ञ सांगतो तो त्याच्यावर सुद्धा 2 कोटीचा दावा दाखल करेल. मी माझ्या वकिलांना भेटेल. परंतु असं चुकीचं आणि गैर लोकांचं दुसऱ्याचं ऐकून गिरीदादांना बदनाम केलं, आम्ही केलं, आम्हाला केलं. कारखान्यात आज सर्व कारखान्याचे शेतकरी सर्व खुश झालेले आहेत की बुवा आता कारखाना चालू आहे. मी आणि सर्व मंडळ गेलो, शेतकरी मंडळ प्रशासक मॅडमला सांगितलं मॅडम काही करा, द्वारकाधीशच्या चेअरमनला बोलवा, त्यांच्या मंडळाला बोलवा आणि कारखाना सुरू करा. कारण आज शेतकऱ्यांचा ऊस हा 2,000 रुपयाने घेऊन जात आहे गुराडवाला. आज किती नुकसान होत आहे त्यांचं. त्यांनी पाणी भरलं आहे, लाईट बिल भरलं आहे, मजुरी दिली आहे, खत मूठ टाकलं आहे, त्याचा फायदाच नाही. म्हणून त्यांना विनंती केली की पहिली सभा तुम्ही त्यांची घ्या. कारण यांनी घेतलंच नाही. यांना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. काँग्रेस पक्षाचा विजय असो. काँग्रेस पक्षाचा विजय असो.